जीव गेला तरी चालेल पण गाव सोडणार नाही अशी प्रतिज्ञा केली आहे नित्रळच्या गावकऱ्यांनी। उरमोडी धरण क्षेत्रात हे गाव येतं। गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाण्याची पातळी वाढली आणि संपूर्ण गावाला पुराच्या पाण्याने वेढलं। पण तरीही जोपर्यंत शासन धरणग्रस्तांचं पुनर्वसन करणार नाही तोपर्यंत गावच सोडणार नाही या निर्णयावर गावकरी हटून बसलेत। आम्ही किती सरकारला जाऊन हातापाया पडून विनंती केली, आता किती वर्ष झालं आमचं पुनर्वसन झालं नाही आणि आता आम्हाला उठा उठा, आम्ही आता काय उठणार नाही, पाण्यात मेलो तरी चालेल। 3.5 TMC मध्ये असलेलं आमचं गाव अद्याप शासनाने त्याची दखल घेतली नाही आणि या वर्षी फक्त त्यांनी आम्हाला जमीन दाखवतो तिथं जमीन दाखवतो असं करून त्यांनी टाळढकलपणा करून ही वेळ आतापर्यंत आणली। आम्ही बुडून मारणार पण आम्ही जाऊ शकत नाही ह्या जागेवर, ह्या ठिकाणावर। आम्हाला तुम्हाला मारायचं असलं मारा, तारायचं असलं तारा। आमची आता परिस्थिती बिकट आहे कारण आम्ही सोयरीच्या दारात जाऊ शकत नाही। आमचा परपंच एवढा नेणार कुठं, टाकणार कुठं, एवढा लहानपणापासून बनवून आता 20-25 माणूस जगलेले आहेत आणि हे टाकून जाणार कुठे आम्ही। धरणग्रस्तांचं 100% पुनर्वसन केल्याची कागदोपत्री नोंद आहे, पण प्रत्यक्षात 25% सुद्धा पुनर्वसन झालेलं नाहीये। यातच धरणात यंदा जास्त पाणीसाठा करण्यात आलाय, त्यामुळे संपूर्ण गावच पाण्यानं वेढलं गेलंय। मात्र बुडून मरू पण गाव सोडणार नाही या गावकऱ्यांच्या भूमिकेपुढे प्रशासनही हतबल झालंय। गावकऱ्यांची मनधरणी करण्यासाठी पुनर्वसन अधिकारी, तहसीलदार, तलाठी यांच्यासह पोलीस यंत्रणेनं गावात ठाण मांडलंय। थोड्या लोकांचं जमीन वाटप फक्त बाकी राहिलेलं आहे। ही कार्यवाही आता पावसाळ्यात सुद्धा चालूच आहे, ती पुढच्या 15-20 दिवसामध्ये पूर्ण होऊ शकेल अशी परिस्थिती आहे आणि त्यांच्या ज्या जमिनी आणि घरं पाण्याखाली गेलेली आहेत किंवा जाणार आहेत ते सगळं त्याचं कॉम्पेन्सेशन त्यांना यापूर्वीच अदा करण्यात आलेलं आहे। प्रशासनानं कागदोपत्री काहीही दाखवलं तरी हट्टाला पेटलेल्या गावकऱ्यांच्या भूमिकेमुळे खरी परिस्थिती स्पष्ट होतेय। प्रशासनानं उघडं पडलेलं पितळ कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी नितळच्या गावकऱ्यांनी घेतलेली ही भूमिका अधिकाऱ्यांना नक्कीच झुकायला लावेल। प्रशासनानं तातडीनं 100% पुनर्वसनाचा निर्णय घेतला नाही तर भर पावसात नितळच्या गावकऱ्यांचा सुरू असलेला हा जीव घेणा संघर्ष धोकादायक ठरू शकतो। राहुल तपासेसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा, सातारा।